परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी झाले निरूपण. संत साई समर्थ निर्याण. आता जे अवशेष अपूर्ण होईल की संपूर्ण ते ठाई. साई लागी प्रेम अद्भुत तेही उपजवी तोची समर्थ. हे माडतयाचे चरणी निरत रेखाटीत तच्चरित. तोची देई भक्ती प्रेमा तोची वाढवी चरित्र महिमा. तेणेची गौरव निज भजन धर्मा येई उपरमा संसार. म्हणून काया वाचा मने माझी तया माझे सहस्रांत नमने. चिंतवेन त्याच्या महिमा चिंतने केवळ अनन्ये शरणरिघे. साचला पापाचा मळ तो धुवून काढावया सकळ. करावया अंतर निर्मळ इतर निष्फळ साधन. करणे हरिभक्त यशस्मरण तयांचे भजन अथवा कीर्तन. त्या वीण चित्त शुद्धीसी साधन सोपेन आन शोधिता. असो गतकथानुसंधान करू संकलित पर्यालोचन. साई निजानंदावस्थान चालवो व्याख्यान पुढारा. मागा साध्यंत जाहले कथन विजयादशमी सीच का प्रयाण. त्या तात्या बामिषे भविष्य निवेदन आधीच कैसे निजाहले. पुढे होता देहावसान राखून या धर्मावधान. कैसे लक्ष्मीस केले दान जाहले निरूपण समग्र. आता ये अध्यायी कथन कैसे निकट येता निधन. साई करीत रामायण श्रवण हितार्थ ब्राह्मण मुखाने. कैसे समाधिस्थान नियोजन कैसे अलक्षित इष्टिकापतन. कैसे समाधिस्थान नियोजन दत्तावधान परिसावे. तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण चढवून बैसता 3 दिन. कैची समाधी तेची देहावसान निश्चित मन जन झाहले. केली उत्तरविधीची तयारी अवचित बाबा देहावरी. येताची लोक तचकले अंतरी कैसी ते परी परिसिजे. असो आता हे निर्याण कथा श्रोते श्रमतील श्रवण करिता. ही तो देहावसानाची वार्ता नरचे चित्ता कवणाच्या. परी हे साधू संतांचे निर्याणो श्रोता वक्त्या करील पावन. विस्तार भयास्तव भागशः श्रवण करावे समाधान राहितो. देहत्यागे अगम्य गती निजप्राप्ती सुखाची वसती. बाबा पावले अक्षय स्थिती पुनरावृत्ती विरहित. देहधारणे होते व्यक्त देहत्यागे पावले अव्यक्त. जरी एकांग अवतार समाप्त सर्वांग सुव्यक्त लाधले. एकदेशी यत्वा मुकले सर्वगतत्वाते पावले. पूर्णपणे सनातन झाले निजी समरसले निजत्वे. साई सकळांचे जीवन साई सकळांचा जीव प्राण. साई वीण ग्रामवासी जन हीन दीन जाहले. देह पडताने चेष्टित जाहला एकची आकांत. अबाल वृद्ध चिंताक्रांत जाहला प्राणांत समजता. न ज्वरादी लौकिकी बाधा पाठीस लागती प्रपंचबद्धा. योगियांच्या वाटे कदा अमर्यादा न करीती. चेतवोनिया निज ते जाते संत दाहिती निज देहाते. तोचिकी प्रकार निज हाते बाबा करीते जाहले. न भावे ते होऊन गेले महाराज सायुज्यी समरसले. जन अत्यंत हिरमुसले कसमुसले मनात. बरे होते नसतो गेलो अंतसमयीच्या भेटीस मुकलो. असतो काही उपयोगा आलो भुली भरलो प्रसंगी. ऐशा नानाविध विचारांनी खिन्न झाला जो तो मनी. बाबांच्या काय अंतःकरणी असेल ते कोणी जाणावे. नाही घरघर नाही श्वास नाही खासी नाही कास. नाही जीवाची कासाविस केले उल्लासे प्रयाण. आता कैसे साई दर्शन कैसे साई पदसंवाहन. कैसे साई चरण क्षाळन तीर्थप्राशन ते कैसे. तरी मग ते भक्त प्रेमळ आली पाहोनी अंतवेळ. दूर केले का सता जवळ
तयांस तळमळ लाविली का. सर्वची जीवाची भक्तमंडळी पाहून जवळी अंतकाळी. समयी बाबांचे प्रेमास उसळी अंतकाळी येती की. पावावया सायुज्य सदन आडवे येते प्रेमबंधन. वेळी न करता तयांचे छेदन मन निर्वासन कैसेनी. ऐसे न घडता देह पडला सवेच जडला जीव धडधडला. तात्काळ नवा संसार जडला बाजार उघडला वासनेचा. टाळावया हा प्रकार साधू संत दक्ष निरंतर. बाबांच्याही मनाचा निर्धार लोकव्यवहार रक्षावा. अंतकाळी हीच सावधता शांतता आणि एकांतता. ध्येयमूर्ती यावी चित्ता विक्षेपता विरहित. अंते मतिस्सा गतिः हे तो प्रसिद्ध सर्व जाणती. भगवत भक्त स्वये आचरती लोकसंग्रह रीती हे. अवकाश चवदा दिवस राहिला काळ बाबांचा जवळ आला. म्हणून बाबांनी वझे योजिला वाचावयाला रामविजय. मशिदीत वझे बैसले पोथी पारायण सुरू झाले. बाबा श्रवण करू लागले. दिवस गेले की 8. पुढे बाबा आज्ञा करीतो पोथी चालवा अस्खलितो. ऐसे 3 दिवस रात वझे ती वाचित राहिले. पूर्ण 11 दिवस बैसले. पुढे अशक्तपणे ते थकले. वाचता वाचता कंटाळले. ऐसे गेले 3 दिन. पुढे बाबांनी काय केले पोथी वाचन समाप्त करविले. वझांस तेथून घालवून लाविले. आपण राहिले निवांत. घालवून लावण्याचे कारण म्हणतील श्रोते करावा की श्रवण. करोन यथामती निवेदन दत्तावधान परिसावे. निकट येता देहावसान साधू संत आणि सज्जन. घेती वाचवून पोथी पुराण सावधान परिसती. शुक्राचार्य दिवस 7 कथिते झाले महाभागवत. ऐकून झाला राजा परीक्षित सुखे देहांत लाधला. श्रवण करिता भगवत वल्लीला भगवन्मूर्ती देखता डोळा. अंतकाळ जयाचा जाहला तेणेची साधिला निजस्वार्थ. ही तो लोकप्रवृत्ती स्थिती संत निरंतर स्वये आचरती. लोकसंग्रह मार्ग न सोडती किंबहुना अवतरती तदर्थची. जया या भौतिक पिंडीय नास्था तया देहावसानावस्था. नाही दुःख शोका वेगता ही स्वाभाविकता तयांची. असो येथे श्रोता शंकीजे ब्रह्मसुखे सुखावलेजे. तयांसी माया मोहे आतळिजे बोल हा साजे कैसेनी. जे स्वरूपी सावधान अल्ला मालिक अनुसंधान. तयांसी भक्तांचे सन्निधान प्रतिबंधन कैसेनी. तयाचा तो प्रपंच सरला परमार्थ ही ठाईच ठेला. द्वंद्वभाव समूळ गेला स्वये संचला स्वरूप. अक्षरे अक्षर सकळ सत्य यात अणुमात्र नाही असत्य. परी लोकसंग्रह अवतार कृत्य करोनी कृतकृत्य संतजन. संत षड्भाव विकार वर्जित जे निरंतर अप्रकट स्थित. भक्तोद्वारार्थ प्रकटीभूत निधन किंभूत तयाते. देहेंद्र संयोगते जनन देहेंद्र वियोगते मरण. हे पाशबंधन वा उकलन जन्म मरण या नाव. जनना पाठी चिकटले मरण एकाहूनी एक अभिन्न. मरण जीव प्रकृती लक्षण जीवाचे जीवन ती विकृती. मरण मारून जे उरती पाय काळाचे श्री जे देती. तया काय आयुर्दायाची क्षिती अवतरती जे स्वेच्छेने. भक्त कल्याणैक वासना तेणे जे धरती अवतार नाना. ते काय आतळती जन्म मरणा मिथ्या कल्पना या दोन्ही. देहपाता आधीच देखो जेणे देहाची केली राख. तयासी मरणाचा काय साधाक. मरण हे खाक जया पुढे. मरण ही देहाची प्रकृती मरण ही देहाची सुखस्थिती. जीवन ही देहाची विकृती विचारवंती विचारिजे. साई समर्थ आनंद घन ठावेन जया देहाचे जनन. तयांच्या देहासी कैसे मरण देह स्फुरण वर्जितते. साई परब्रह्म पूर्ण तया कैसे जन्म मरण. ब्रह्मसत्यत्वे जगन्मिथ्यापण देहाचे भान कैचे त्या.
प्राणधारणा वा विसर्जन अलक्ष्य रूपे परिभ्रमण हे तो स्वच्छंद योग क्रीडन भक्तोद्धारण निमित्ते म्हणती रवीसी लागले ग्रहण झाला की हो खग्रास पूर्ण हा तो केवळ दृष्टीचा दोषगुण संतांसी मरण तैसेची देह ही केवळ उपाधी तया कैची आधिव्याधी असल्या काही प्रारब्धानुबंधी तयाची न शुद्धी तयाला भक्त पूर्वार्जिती तो संचला अव्यक्तरूपी भक्ती भरला तो हा भक्त कैवारार्थ प्रकटला शिर्डीत दिसला तेव्हाची आता भक्त कार्यार्थ संपला म्हणून म्हणती देह ठेविला कोण विश्वासील या बोला गतियोग्याला काय हे इच्छामरणी साई समर्थ देह जाळीला योगाग्नीत स्वये समरसले अव्यक्तात भक्त हृदयात ते ठेले जयाचे केवळ नामस्मरता जन्म मरणाची नुरे वार्ता तया सकैची मरणावस्था पूर्वील अव्यक्तता तो पावे उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती तेथे ही भोगिती स्वरूप स्थिती सदा जागविती भक्ताते सो चैतन्य जो मुसमुसला भक्त हृदये जो अढळ ठसला तो देह काय म्हणावा निमाला बोल हा मनाला मानेना म्हणून हा अनाद्यनंत साई अभंग राहील विश्व प्रलयी जन्म मरणाची या अपायी न कदाही पडेलो महाराज ज्ञानोबा काय गेले 3 शतकांती दर्शन दिधले नाथ महाराज भेटून आले उपकार केले जगावर जैसे ते नाथ कृपावंतो पैठणीची जाहली ज्योत तुकाराम महाराज देहूत अळंदीत नरसिंह सरस्वती समर्थ रामदास परळीत अक्कलकोटकर अक्कलकोटात प्रभू माणिक हुमणा बादेत साई हे शिर्डीत तैसेची जया मनी जैसा भाव आजही तया तैसा अनुभव हा सिद्धच जयाचा प्रभाव मरणभाव कैचा त्या तो हा भक्त काज कैवारी देह ठेविला शिर्डी भितरी स्वरूपे भरलासे चराचरी लीला अवतारी समर्थ आता काय आहे शिर्डीत समर्थ जाहले ब्रह्मीभूत ऐसी शंका न यावी मनात मरणातीत श्री साई संत मुळीच गर्भातीत परोपकारार्थ प्रकट होत ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत भाग्यवंत अवतरती जन्म आणि मरणस्थिती अवतारी या कदा न येती कार्यधरता ते स्वरूपी मिळती समरसती ते अव्यक्ती अवघा देह 3.5 हात बाबा काय त्यातची समातो ते विशिष्ट वर्ण स्वरूपयुक्त हे तो अयुक्त बोलणे आणि गरिमादी अष्टसिद्धी आलिया गेलिया यक्षणा बुद्धी स्वयेच्या खंडजयाची समृद्धी ऐसी प्रसिद्धी तयांची ऐसिया महानुभावांचा उदय लोककल्याण हाची आशय उदयासी आहे स्थिती विलय लोकसंग्रहमय संत जन्मभ्रांती मृत्युभ्रांती आत्मैकत्व अविनाश स्थिती स्वप्नामाजील सुखसंपत्ती तेची परिस्थिती तयांची नातरी जो ज्ञान निधान सदैव जया आत्मानुसंधान तयासी देहाचे जोपासन आणि कपतन सारिखे असो पडले बाबांचे शरीर कोसळला दुःखाचा डोंगर हाहाकार शिर्डीभर एक चिकहर उसळला ऐकून बाबांचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण पडले नित्य व्यवसाया खाण दाणा दाण उडाली परिसताती अमंगल मात सकळांसी गमला वज्राघात विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडिला आता आवडीचे निपडी भारे कंठतयांचा दाटे गहिवरे दुःखाश्रुनीर नयनी पाझरे शिव शिव हरे उद्गारले घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड छातीत भरली धडधड लोक दडदड धाविनले महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढावला ग्रामस्था पूर्ण म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले गा जो जो उठे तो पळत सुटे मशीद मंडप गच्च दाटे अवस्थापा होनी हृदय फाटे
कंठ दाटे दुःखाने. गेले शिर्डीचे वैभव सरले, सुख सौभाग्य सर्व हरपले. डोळे सर्वांचे अश्रूंनी भरले, धैर्य भंगले सकळांचे. काय त्या मशिदीची महती, सप्तपुर्यात जिची गणती. द्वारकामाई जी सभणती, बाबा निश्चिती सदैव. असो निर्याण निर्वाण वा निधन, द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान. जया ईश्वरी नित्यानुसंधान, तया अवस्थान ये ठाये. तो हा गुरुराज साईराय, भक्त कनवाळू बापमाय. भक्ता विश्रांतीचा ठाय, आठव होय नित्याची. बाबांवीण शिर्डी ओस, काही दिशा शून्य उदास. प्राण जाता तो शरीरास, कळा शिर्डीस ते आली. सुकोनी जाता तळ्यातील जीवन, तळमळती जैसे आतील मीन. तैसे झाले शिर्डीचे जन, कालाहीन उद्विग्न. कमलावीण सरोवर, पुत्रावीण शून्य घर. की दीपावीण मंदिर, मशीद परिसर तो तेवी. की घर धन्यावीण घर, की राजयावीण नगर. की द्रव्या वाचूनी भांडार, शिर्डी कांतार बाबा विणे. जननी जैसी अर्भका, किंवा मेधोदक चातका. तेची प्रेम शिर्डीचे लोका, आणिक भक्ता सकळिका. शिर्डी झाली कलाहीन, मृतप्रायहीन दीन. जीवने वीण जीवी मीन, तेवी जन तळमळती. वर्जिता कांता निज भ्रतारे, अथवा माता स्तनीची पोरे. जैसी गायीची चुकली वासरे, लहान थोरे तयापरी. अनिवार हे दुःखावस्था, झाली शिर्डीच्या जना समजता. बिदोबिदी असता वेस्ता, जनचौरस्ता धावती. साईंमुळेच शिर्डी पवित्र, साईंमुळेच शिर्डी चरित्र. साईंमुळेच शिर्डी क्षेत्र, साईंच छत्र सर्वाते. कोणी करी आक्रंदन, कोणी येथे घेई लोळण. कोणी पडे मूर्छापन्न, दुःखापन्न जन झाले. दुःखाश्रूंनी स्त्रवती नयन, नरनारी अतिउद्विग्न. टाकोनिया अन्नपान, दीनवदन ती झाली. पाहोन बाबांची ते अवस्था, ग्रामस्थांची परमावस्था. अबालवृद्ध भक्ता समजता, महदस्वस्थता पातली. जेथे गोडकथा सुरसो, जेथे रोज आनंद बहुवसो. तेथे शिरावया न मिळे घस, ते मशीद उद्वसतव दिसे. नित्यश्री नित्यमंगल, होती जी शिर्डी पूर्वी सकळ. बाबांची एक मूळ कारण, तेणे हळहळ ग्रामस्था. आनंदकंदा आनंद विग्रहा, भक्त कार्यार्थ धरिले देहा. तो अर्थसंपादूनि अहाहा, नगरी विदेहा पावलासी. अष्टौप्रह निरलस, कळकळीचा हितोपदेश. करीतसा की रात्रंदिवस, बुद्धिभ्रंश आम्हातई. जैसे उघड्या घड्यावर पाणी, उपदेश तैसा आम्हा लागुनी. गेला वरचेवर वाहुनी, बिंदुही कठीण लाधेना. तुम्ही कोणासी बोलतावणे, मजला तात्काळ येते दुखणे. पदोपदी हे आपुले सांगणे, परी न मानणे ते आम्ही. ऐसे आपुले शरीर अपराधी किती, मानिली नाही जयांनी ही सदुक्ती. तयांची आज्ञाभंग निष्कृती, येणे रीती फिडेल का. बाबा त्या सकळांचे पाप, ज्यांचे भरले का हे माप. आता होऊन काय अनुताप, भोगावे आपण भोक्तृत्व. तेणेची आम्हा ते कंटाळला, तरीच का पडदा आड झाला. आम्हावरी हा अवचित घाला, काळे घातला कैसा की. कानी कपाळी ओरड करिता, कंठासी तुमचे कोरड पडता. कंटाळला वाटते चित्ता, आमुची उदासता देखोनी. म्हणून आम्हावरी रुचला, पूर्व प्रेम सारे विसरला. की ऋणानुबंधची आजी सरला, की ओसरला स्नेहपान्हा. आपण इतुके सत्वर जाते, ऐसे जरी आधी समजते. तरी फारची बरवे होते, सावध राहते जन आधी. आम्ही सकळ सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्थ बैसलो. अखेर हे ऐसे फसलो, असलो नसलो सारिखे. झालो आम्ही गुरुद्रोही, वेळी काहीच केले नाही.
स्वस्थ बैसावे तरी तेही घडले नाही आम्हा ते. लांब लांबून शिर्डीसी जावे तेथेही चकाट्या पिटीत बैसावे. तीर्थासी आलो हे समूळ विसरावे तेथेही आचरावे यथेच्छो. तऱ्हेचे भक्त अनेक ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक. जया सद्रूपे अवघे एक नेणे न्यूनाधिक जो भेद. जरी भगवंता वाचून दृष्टी न ज्याच्या पदार्थ आन. ऐसे जयाचे देखणे पण जो न आपणही दुजा. भक्त हेही स्वये ईश्वर मी गुरु ही नभे इतर. उभयतांसी स्वरूप स्वस्वरूप विसर. भेद हे परस्पर त्या योगे. वस्तुतः ईश्वर जी आहो आपण परी परमार्थ स्वरूप विस्मरण. हेच मुख्य भेदाचे लक्षण अधःपतन ते हेच. सार्वभौमा स्वप्न होई भिक्षार्थ दारोदारी जाई. निजबोधाची जाग येई अवलोकी ठाईच आपणा. प्रवृत्ती ही जी जागृती तीच निवृत्ती स्वप्नस्थिती. खरी जागृती निजानुभूती पूर्ण अद्वैती समरसणे. ज्ञानी अज्ञानी सर्व आश्रित सर्वांवरी प्रेम अत्यंत. जीवाहूनी मानी आप्त भेद न तेथ यत्किंचित. मनुष्यरूपे देवची होते जरी हे आणले प्रचिती ते. तरी त्याची या लढी वाळते ते. बळी पडले ते समस्त. कोणासी तिथली धनसंपत्ती कोणासी संसार सुख संतती. तेणे महान पडली भ्रांती ज्ञानप्राप्तीस आचवले. कधी जया सवे हासतो तया अंगी अभिमान दाटतो. की तयावरीच प्रेम अद्भुत इतरा न दावित ते तैसे. तेच कोणा क्रोधे वदता म्हणती न तो तया आवडता. आम्हा विषयीच अधिक आदरता इतरा न देतात तो मान. ऐसेच आम्ही नंबर लाविता बाबांच्या ते स्वप्नीही नसता. उगाच नागवलो निजस्वार्था कृतकर्तव्यता विसरलो. परब्रह्म सगुणमूर्ती दैवे असता उषागती. खऱ्या कार्याची होऊन विस्मृती विनोदी प्रीती धरियेली. येताच बाबांचे दर्शन घ्यावे फळ फूल अवघे समर्पावे. दक्षिणता दक्षिणा मागता मग कचरावे नच रहावे ते ठाई. सांगता हितवादाच्या गोष्टी पाहुनी आमुची क्षुद्रदृष्टी. झाला वाटते खरेच कष्टी गेला उठाउठी निजधामा. आता ती आपुली स्वानंद स्थिती पुनश्च का हे नयन देखती. गेली हरपली ती आनंद मूर्ती जन्मजन्मांती अदृश्य. हा हा दारुण कर्म देखा अंतरला साईंचा साई सखा. निर्हेतुक दयार्द्र तया सारिखा झाला पारखा आम्हासी. बरे नभे कोणा ते छळणे तेणे येते मजला दुखणे. मला नाणिले हे बाबांचे म्हणणे केली भांडणे यथेच्छ. छळकरिता भक्ता भक्ता आम्ही मुकुलो की साईनाथा. होतो तयाचा अनुताप आता आठवती वार्ता तयांच्या. 8 वर्षांचा बाळजनी प्रकट होईन मी मागुतेनी. ऐसे महाराज भक्ता लागुनी आहे ती सांगुनी राहिले. आहे ही संतांची वाणी वृथा मानू नये कोणी. कृष्णावतारी चक्रपाणी केली करणी ऐसीच. 8 वर्षांची सुंदर कांती चतुर्भुज आयुधे हाती. देवकी पुढे बंदी शाळे प्रति कृष्णमूर्ती प्रकटली. तेथे कारण भूभार हरण येथे दीनभक्तोद्धारण. तरी किमर्थ शंका जनन अतर्क्य विंदान संतांचे. हा काय एका जन्माचा निर्बंध 72 पिढ्यांचा ऋणानुबंध. भक्तांचा बाबांनी पूर्वसंबंध कथानुबंध कथियेला. ऐसे बांधून प्रेम फासा वाटती महाराज गेले प्रवासा. येतील मागुतेने हा पूर्ण भरवसा. भक्त मानसा झालासे साक्षात्कार कित्येकांशी. दृष्टांतानुभव बहुतेसी चमत्कार तो अनेकांशी. गुप्त रूपेसी दाविती अभाविका गुप्त असती. भक्ता भाविका ठाईच दिसती. जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीच अनुभूती रोकडी. चावडीत गुप्त रूप मशिदीत ब्रह्मरूप. समाधीत समाधिरूप सुखस्वरूप सर्वत्र.
असो सांप्रत हाच विश्वास, भक्ती धरावा निज जीवास, भंग नाही साई समर्थांस, अक्षय रहिवास अखंड, देव जाती निजधामा प्रती, संता ठाईच ब्रह्मस्थिती, गमना गमन ते नेणती, समरसती आनंदे, म्हणून आता हेची विनंती, नम्रपूर्वक करितो प्रणती, साना थोरा अवघियां प्रती, सादर चित्ती अवधारा, जडो उत्तम श्लोक संगती, गुरुचरणी निष्काम प्रीती, गुरु गुणानुकथन सक्ती, निर्मळ भक्ती प्रकट हो, जडो प्रीती अनवच्छिन्न, न होत स्नेह पाश भिन्न, असोक्त भक्त सुख संपन्न, रात्रंदिन गुरुपदी, असो पुढे त्या देहाचे उचितो, करावे काय ते निश्चितो, येच विचारी जनसमस्त, शिष्य गामस्थ लागले, श्रीमंत बुट्टी मोठे भावुक, जणू या पुढील भविष्याचे स्मारक, टोले जंगवाडा सुखकारक, बांधून स्थायिक ठेविला, मग पुढे ते कलेवर, कुठे असावे या विषयावर, होऊन 36 तास विचार, घडले होणार जे होते, एक म्हणे या कलेवरासी, स्पर्शून द्यावे आता हिंदूंसी, मुसलमानांच्या कबरस्थानासी, समारंभेसी नेऊया, दुजा म्हणे हे कलेवर, ठेवावे नेऊनी उघड्यावर, थडगे एक बांधावे सुंदर, तयात निरंतर राहावे हे, खुशालचंद अमीर शक्कर, यांचाही होता हाच विचार, परिवाड्यात पडो हे शरीर, होते हे उद्गार बाबांचे, पाटील रामचंद्र मोठे करारी, तेही एक ग्रामाधिकारी, बाबांचे प्रेमळ सेवे करी, वदती ते गाव करियांसी, असो तू तुमचे विचार काही, समूळ काही आम्हा ते मान्य नाही, वाड्या बाहेरी इतरा ठाई, क्षणभरीही साई ठेवू नये, हिंदू आपुले धर्मानुसार, मुसलमानही तैसाच विचार, योग्यायोग्य चर्चा प्रकार, संबंध रात्रभर जाहले, इकडे लक्ष्मण मामा घरी, असता पहाटे निद्रेच्या भरी, बाबा तयांच्या धरून करी, म्हणाले झडकरी उठ चल, बापू साहेब न येणार आज, मी मेलो हा तयाचा समज, तू तरी काकड आरती मज, करी पूजन समवेत, तात्काळ नित्यक्रमानुसार, सभे घेऊन पूजा संभार, लक्ष्मण मामा आले वेळेवर, पूजेसी सादर जाहले, ग्रामजोशी हे शिर्डीचे, सखे मामा माधवरावांचे, पूजन करीत नित्य बाबांचे, प्रातःकाळचे समयासो, मामा मोठे कर्मठ ब्राह्मण, प्रातःकाळी करून स्नान, करून धूतवस्त्र परिधान, घेत दर्शन बाबांचे, पादक्षालन गंधाक्षत चर्चन, पुष्पपत्री तुळसी समर्पण, धूप दीप नैवेद्य निरांजन, दक्षिणाप्रदान मग करीती, प्रार्थनापूर्वक साष्टांग नमन, होता घेती आशीर्वचन, मग समजता प्रसाद देऊन, तिलक रेखून ते जात, तेथून पुढे गजानन, शनिदेव उमारमण, मारुतीराय अंजनी नंदन, यांचे पूजन करीत ते, ऐसे सर्व ग्रामदेवता नित्यपूजित जोशी बुवा, म्हणून साग्र पूजा त्याशवा, प्रेम भावा आणली, मामा आधीच निष्ठावंत, तयावरी साक्षात हा दृष्टांत, आले काकड आरती हातात, केला प्रणिपात साष्टांग, मुखावरील वस्त्र काढून, करून सप्रेम निरीक्षण, कर चरण क्षाळण, शुद्धाचमन, सारिले पूजन यथाविधी, मौलवी आदि करून अविंध, स्पर्श कराया करीती प्रतिबंध, मामांनी न मानिता लाविले गंध, पूजा ही संबंध सारिली, शबतरी ते समर्थांचे, आपुल्या आराध्य दैवतांचे, हिंदूंचे की अविंधाचे, नाही मामांचे स्वप्नीही, पूज्य शरीर असता सजीव, तया पूजेचा केवढा उत्सव, तेची आता होता शव, पूजा वैभव ना औपचारिक, तशा तपा होनी बाबांचे चिन्ह, आधीच मामा दुःखाने खिन्न, करू आले अखेरचे पूजन, पुनर्दर्शन दुर्लभ, भरले अश्रू ही लोचन, करवेना त्या स्थितीचे आलोचन, हस्तपाद कंपायमान, उदासमन मामांचे, असो वळलेल्या मुठी उघडून, विडा दक्षिणा त्यात ठेवून, शबते पूर्ववत झाकून, मामा निघून मग गेले,
पुढे मग दुपारची आरती नित्याप्रमाणे मशिदीत भरती बापू साहेब जोग करती इतरांसमवेत साईंची. असो येथून पुढील वृत्त पुढील अध्यायी होईल कथित. कैसा बाबांचा देह संस्कारित अतिप्रशस्त स्थानात कैसी तयांची अति आवडती बहुधा वर्षांची सांगाती. वीटभंगता दुश्चिन्ह स्थिती देहांत सुचविती जाहली. कैसा जो आला प्रसंग आता 32 वर्षांपूर्वीच येता. ब्रह्मांडी प्राण चढविला असता कठीण अवस्था देहासी. ऐसे भक्त म्हाळसापती अहोरात्र बाबांसी जपती. कैसी आशा सोडिता समस्ती अवचित मग पावती उत्थान. ऐसा आमरण ब्रह्मचर्य आचरला जो योगाचार्य जो ज्ञानियांचा ज्ञानीवर्य काय ते ऐश्वर्य बाणावे. असो ऐसी जयाची महती करू तया सद्भावे प्रणती. दीन हे माड अनन्यगती शरणतया प्रति येतसे. स्वस्ति श्री सज्जन संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचते. श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणं नाम 43 शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.